कोर्टासमोर आलेले सर्व साक्षी पुरावे, कागदपत्रे, दोन्ही वकिलांच्या कैफियती या सर्वांमधून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की भैया सरनौबतांचा खून मुक्ताबाईने हेतुपुरस्सर केला नसून कमळाचे संरक्षण करताना तिच्या हातून खून घडला आहे। पण मुक्ताने स्वतःहून आपण खून केल्याची कबुली पोलिसांसमोर व कोर्टासमोर दिली आहे। म्हणून भारतीय दंड संहिता कलम नंबर 304 च्या अनुसार मुक्ता ही दोषी ठरते। म्हणून हे न्यायासन मुक्ताला 5 वर्षांची साधी कैद भोगण्याची शिक्षा फरमावत आहे। असल्या डाळीच्या तांबड्या पाण्याबरोबर आम्ही रोज भाकरी खायची काय म्हणून? का माणसं नव्हा आम्ही? तेच तर म्हणते ना मी, रोज वाचते पेपर मध्ये ते डॉन बॉम्बस्फोट वाले यांना मात्र घरचं जेवण काय काय येतं त्या डब्याबरोबर, आणि ते भ्रष्टाचारी नेते त्यांना मात्र स्पेशल A1, आणि आम्हाला हे असं कोल्या कुत्र्याचं जेवण। मी म्हणते असं का? नाही चलेगा, नाही चलेगा। अगं बरोबर आहे ग तुझं, सगळ्यांचे जेल बाहेर खरं आहे, आपलं कोण आहे म्हणून तर आलो ना आपण जेल मध्ये। अगे शेवंता, तू असलं जेवण खात नाहीस का ग? मग सांग की तुझ्या त्या दोस्ताला रोज पुऱ्या मटणाचं सुक्क जेल मध्ये पाठवून द्यायला। लय सोंग करू नकास रंजे, त्याचं नाव घेऊ नकास। का ग आठवण आली बाई तुला? आता ओळखली असेल की त्याने दुसरी। काय मिळाल ते गप गुमान खायचं सांगून ठेवतो। मी नाही खाणार असली भाकर। कधीही अन्नाचा अपमान करू नकोस, बाहेरच्या जगात हे सुद्धा मिळणार नाही। चुकलं माझं मॅडम। शेवंता, तुलाही सांगून ठेवते, उठसूट भांडणं का करतेस? चांगली वागलीस तर शिक्षा कमी होईल, लवकर सुटका होईल तुझी। म्हणा लवकर सुट, कुणाला घाई आहे तर लवकर सुटायची? कोण आहे आमचं बाहेर? चल ग, हा वाढ बाई। मुक्ता, जेवायचं नाही? जेवायचंय ना? 5 वर्ष थोडीच उपाशी राहणार आहे। घ्या। स्पेशल केस दिसतीया। मी पण उभी राहीन रांगेत उद्यापासून। राजाच्या रंग महाली सोन्याचा बाई पलंग, रुपयाचं खांब त्याला मोत्याची झालर, रुपयाचं खांब त्याला मोत्याची झालर। ए बये, गप झोप जा की तिथं। इतकं रामायण घडलं तरी गाणं आहेच, राजाच्या रंगमाली राजा राणी। पण मी म्हणते, काय बी म्हणू नगस। अगं तुझं ते दादा मंत्री डॉन ते काय येणार आहेत काय ऐकायला? अगं ते मजा मारत असतील तिकडं, उगाच का वरडतीयस? हा घसा फुटल ना तुझा? तरी पण मी विचारते, विचार बघू एकदाचा लवकर।
मी विचारते, तिने खून केले, दरोडे घातले, जेलमध्ये गेली, तरी तिला निवडणुकीचं तिकीट दिलं ना. मी म्हणते सरकारला हे चालतं कसं? अगं मग तू निवडणुकीला उभी राहा, तू तिकीट मिळव, दरोडे घाल, खून कर. बोल, किती खून करशील ग तू? छे 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 छे, माझा तो मार्ग नव्हे. माझा मार्ग फक्त आंदोलनाचा. मग बस खाली. मग बस वाढत तुरुंगात. सारखी वटवट चालू असते. ये नाही चलेगा, वो नाही चलेगा. का नाही चालणार? सगळं चालवून घ्यावं लागतंय. हा, मी कसा खून केला, खुल्लम खुल्ला, खतम. हे नारी देवते, अबला नावाची सबला तू. आदी माया आदी शक्तीने रूप घेतले तुझे या धर्तीवर, आणि तिच्यासारखेच विश्व कल्याणाचे वरदान देणारी तू मात्र युगायुगांचा शाप भोगत अजून तशीच उभी तिथेच. तुझ्यात सामावली सीता, तुझ्यात सामावली सीता जन्म दुःख भोगणारी, तुझ्याशी एकजीव गांधारी, तुझ्याशी एकजीव गांधारी, पतीसाठी डोळे बांधून घेणारी. तुझ्यात विलीन झाली अहिल्या, तुझ्यात विलीन झाली अहिल्या, पती शापाने शिळा होऊन पडणारी. सारा सारा तोच आहे जिवंत इतिहास, सारा सारा तोच आहे जिवंत इतिहास. तेच रामायण, तेच महाभारत. षंड पुरुषार्थाचे उन्मत्त प्रदर्शन करणारे कौरव, स्वपत्नीची राजसाम्राज्ञीची विटंबना तटस्थपणे बघणारे बलदंड दुबळे पांडव अजून तसेच दिसतात. दिसत नाहीत फक्त भगिनी द्रौपदीला वस्त्रे पुरवणारा श्रीकृष्ण, शिळारूपी अहिल्येचा उद्धार करणारा मर्यादा पुरुषोत्तम राम. आज मुक्तीसाठी आक्रदन करणाऱ्या बंदिवान देवते, तुझा आक्रोश त्या रामाला ऐकू जाईल का? तुझ्या उद्धारासाठी या युगात कुणी महामानव जन्म घेईल का? कुणी महामानव जन्म घेईल का? थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता माझी दुसरी कविता आहे प्रेम कविता. शब्द शब्द ऐकता सूर जुळावे, सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नारी देवते या कवितेसाठी रवींद्र सरनोबत यांना प्रथम पारितोषिक. काँग्रेस. थँक्यू. अभिनंदन. मुक्ता, तुमची कवितेची वही वाचायला आवडेल मला. हो, येस येस. आम्हा कवींना देखील श्रोते हवेच असतात. ही वही